संकटाच्या काळात माणुसकीची साथ किती मोठा आधार ठरू शकते याचं प्रेरणादायी उदाहरण खिर्डी देऊळ वरचीवाडीमध्ये रविवारी पाहायला मिळालं. मुंबई येथे वैद्यकीय उपचार घेत असलेल्या देऊळवाडीतील गजानन उर्फ आप्पा शेवकर यांच्या शेतातील भात लावणीचं काम अपूर्ण राहू नये म्हणून यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत सामूहिक श्रमदानातून लावणी पूर्ण केली. पूर्वनियोजित निर्णयानुसार रविवारी सकाळपासून महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने शेवकर यांच्या शेतात एकत्र आले. कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वांनी आपल्या परीने श्रमदान करत अल्पावधीत भात लावणी पूर्ण केली. त्यामुळे आप्पांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. या उपक्रमाच्या नियोजनासाठी संतोष तांदळे, संतोष उतेकर, मंगेश पवार, दिलीप शेवकर आणि राजा पास्टे, गोविंद भोसले, प्रकाश फाळके यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांची समन्वय साधला. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत देऊळ वरच्यावाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्रमदानासाठी सहभागी झाले होते. सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण यांनी घालून दिलं. आजच्या धावपळीच्या आणि स्वयंकेंद्रित जीवनशैलीत संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीला संपूर्ण वाडीतील लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वजण धावून आल्याने ग्रामस्थातील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि माणुसकीचं दर्शन घडलं. ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे शेवकर यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून संकटाच्या वेळी एकमेकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्रामीण संस्कृती आणि सामाजिक एकोप्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं या उपक्रमातून पाहावयास मिळालं.